आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक विकास कामांचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि यातच महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नाशिकमध्ये रिंग रोड बनवण्यात येत आहे। जो शहरामध्ये जी ट्रॅफिक होते तिला वळवण्यासाठी जे आहेत ते आता नाशिकच्या बाहेरील रस्त्यांवरून जे आहेत ते गावांमधून काही हा रिंग रोड तयार करण्याचं काम हा प्रशासनाने आता मुख्य जे आहे हे हाती घेतलेलं आहे आणि यामध्येच अनेक शेतकऱ्यांचं जो आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे। नाशिकमधले अनेक गावं जे आहेत या ठिकाणी जी आहे ती अनेकांना जी आहे ती नोटीस न बजावता त्यांची मोजणी जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आली आहे। नाशिकमध्ये जे मुंगसरा परिसरातले जे गावं आहेत त्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास प्रशासनाकडून जी आहे ती नोटीस न बजावता त्या ठिकाणी खरं तर मोजणी करण्यात आलेली आहेत। याच ठिकाणी आपण जर बघितलं तर हे सर्वसाधारण शेतकरी जे आहेत ते आत्ता आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी देखील प्रशासनाने यांच्यावर दबाव आणत पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करत बळजबरी करत धक्काबुक्की करत जे आहेत ते यांना जे आहे ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नोटीस न बजावता मोजणी केलेली आहेत। सकाळी तुम्हाला खरं तर संध्याकाळी जी आहे ती व्हॉट्सअपद्वारे नोटीस बजावली, कुठलीही रेखी नोटीस तुम्हाला दिलेली नाही आणि दुसऱ्या दिवशी बळजबरी या ठिकाणी मोजणी करण्यासाठी ते आलेत। काय नेमकं या संदर्भात सांगाल? आम्हाला हे मान्यच नाही, 11ची नोटीस आलीच नाही। आमच्यावर डायरेक्ट दादागिरी करायला लागले। कुठलीही नोटीस न नसताना सकाळी 10 वाजता येऊन डायरेक्ट बंदोबस्त सहित त्यांनी डायरेक्ट दादागिरी करून मोजणी काम सुरू केलं। एकदम शेतकऱ्यांना धक्काबुक्की करत त्यांनी त्यांचं काम सुरू केलं। आम्ही सांगितलं कुठलीही नोटीस नसल्याने 11ची कायदेशीर बेकायदेशीर आहे, तरी ते पोलीस प्रवण दत्ता प्रांत त्यांनी दादागिरी करून त्यांनी काम सुरू केलं पुढं प्रांत मोजण्याचं। शेतकऱ्यांना मारहाण करत त्याचं काम पूर्णपणे चालू ठेवलं त्यांनी मोजणीचं। किती क्षेत्र चाललंय तुमचं नेमकं? त्याच्यात आता जर गोवर्धन गावाचं जर म्हटलं तर जवळ 55-60 एकर क्षेत्र जातं आहे आणि गावाचे 2 तुकडे पडत आहे गोवर्धन गावाचे। आणि आम्ही सगळे 2-2, 2.5, 3-3 एकर शेतकरीची छोटे छोटे शेतकरी या गावात आणि आम्ही जर शेती केली तर भूमिहान होऊन जाऊ, कुठे जाणार आहे आम्ही शेतीला? असा प्रश्न पडला। आता 4 महिने झाले शेतकऱ्यांना जेवण जात नाही, कारण रोज एक वेगळा प्रश्न येतो यांचा लिंक रोडचा असं आहे। आणि आजपर्यंत यांनी कधी पण कुठले आम्ही शेतकऱ्यांनी प्रश्न मांडले असतील, काय केलं असं कुठलंही उत्तर नाही। उत्तर आम्हाला मोजणी करू द्या, मग आम्ही तुम्हाला सांगू। रेटचं बोलती नाही, काहीच नाही, अलाइनमेंट बदलणार का कुठल्याही नाही, प्रकारच्या मोबदल्याबाबत आतापर्यंत तुमच्याशी कुठलीही चर्चा प्रशासनाकडून झालेली नाही झालेली। आणि रेग्युलर फक्त आणि मागे हेच पवनदाता मीटिंगला आलेले होते, आम्ही तर रस्ता करूच म्हणजे डायरेक्ट धमकीवाचा भाषा। मग हे नेमका आपण भारतात राहू राहिलो आहे का पारतंत्र्यात आहे मला हेच कळून नाही राहिलं। म्हणजे शेतकरी म्हणजे काय नगण्य नाही? मग तुम्ही नियमाने जर करू राहिले तर पहिलं ठीक आहे, तुम्ही मोजणी करा, रस्ता घेणार आहे, ठीक आहे, मान्य। पण मग त्याचं रस्त्याचं काय मोबदला देणार आहे, काय नाही, ह्या गोष्टी तर बोलती नाही। मग त्या कधी बोलणार तुम्ही आमच्या रस्त्याच्या जागा घेतल्यावर? सगळ्यात आधी आम्हाला जर कुठे जर जमीन विकायची असली तर पहिला व्यवहार होतो आणि मग बाकीचे कामं होतं ना। मग हे सरकार काय करू राहिलं आणि प्रत्येकाला वेगळा रेट प्लॉटिंगचं आणि आमचं गाव पेसामध्ये, त्यामुळं पेसामध्ये असताना सुद्धा जर देणं गरजेचं। गाव पेसामध्ये आहे तुमचं, 11 नंबरची नोटीस तुम्हाला अद्याप आम्हाला 11 नंबरची नोटीस न देता कुठल्याही प्रकारे नाही मिळाली? लेखी नाही, लेखी नाही, कुठलीही व्हॉट्सअपला मिळालेली नाही। फक्त आदल्या दिवशी त्यांनी व्हॉट्सअपला एक त्यांच्या मोजणीचे जे आपल्याला नाही सर जी नोटीस येते मोजणी ऑफिस भूमी अभिलेखची, ती भूमी अभिलेखची त्यांनी आपल्याला आदल्या दिवशी व्हॉट्सअपद्वारे नोटीस दिली आणि दुसऱ्या दिवशी ती सुद्धा लेखी नाही, ती व्हॉट्सअपला टाकली आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता ते जवळजवळ 100 पोलीस आणि SRPचे 25 लोक असे 125 लोक घेऊन आले आणि हातात दांडे वगैरे घेऊन आम्हाला बळजबरीने आमच्या शेतातून बाजूला हाकलून आणि लोटून हे करून धक्काबुक्की करून आम्हाला बाजूला करून स्वतः पवनदत्ता सर मध्ये येऊन आणि प्रांत त्यांनी मोजणी बळजबरीने आमची मोजणी केलेली आहे। त्याच्यामध्ये माझे स्वतःचे आमचे 4 घर जात आहेत। माझं सर्व बागायती क्षेत्र आहे, पूर्ण बागायती क्षेत्रातून रस्ता जातोय। आम्ही त्यांना विनंतीही केली
का जो गोवर्धन आणि गंगापूर पूर्ण बागायती हा या दोन्हींमध्ये एक 18 मीटरचा आणि एक 30 मीटरचा असे 2 रोड जॉईंट आहे. म्हणजे 48 मीटर ऑलरेडी जागा आहेत, आम्ही ती दाखवली त्यांना. आणि तिथून तुम्ही जागा बाजूची नगरपालिकेचीच आहे आणि इकडनं ग्रामपंचायतीची, तर ती तुम्ही हस्तांतरित करून आणि तुम्ही त्यातून रस्ता म्हणजे आम्ही त्यांना ते पर्यायी दाखवला, पर्यायी मार्ग दाखवला त्यांना. त्यांचं काय म्हणणं आहे ते? तर त्यांचं म्हणणं, त्यांनी आता काय केलं, आम्ही पिटिशन दाखल केलेलं होतं कोर्टामध्ये. त्यांनी फक्त तिथे 18 मीटरचा रस्ता दाखवलेला आहे. तिथं त्यांनी म्हणजे ते कोर्टाची सुद्धा दिशाभूल केलेली आहे याच्यामध्ये. आणि 18 मीटरचा रस्ता दाखवून आणि इथं कुठलाही मार्ग नाही म्हणून हे केलं आहे. आणि आम्हाला सध्या तरी त्यांनी यांनी ना तूर्त आम्ही हे मागितलं होतं, स्टे मागितलं होतं. स्टे काही मिळाला नाही त्यांनी दाखवल्यामुळे. नक्कीच आपण जर ह्या ठिकाणी बघितलं तर याच ठिकाणी मोजणीसाठी जे आहेत प्रशासन जे आहेत पहाटेच्या सुमारास दाखल झालेलं होतं. पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करून जे शेतकरी आहेत यांना मोठ्या प्रमाणात धमकावून या ठिकाणी मोजणी जी आहे ते करण्यात आलेली आहे. संपूर्ण क्षेत्र जे आहे ते हे बागायती क्षेत्र आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विहिरी देखील आहेत. त्याचप्रमाणे सर्व बागायत शेती जी आहे ती या ठिकाणी केली जाते. मात्र हे पवन दत्ता जे आहेत हे तेच अधिकारी आहेत ज्यांना आज संजय राऊत जे आहेत सर्व शेतकऱ्यांसोबत भेटण्यासाठी गेलेले होते. मात्र फोन आल्याचं कारण देत मागे अँटी चेंबरमध्ये जात त्या ठिकाणून त्यांनी पळ काढला आणि जिल्हाधिकाऱ्यांचं कारण देत त्या ठिकाणून ते पळून गेले होते. मात्र आता ह्या सर्व संदर्भात प्रशासन शेतकऱ्यांची बाजू घेतं का, त्यांना त्याबाबतचा मोबदला देतं का, हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. वैभव घुगे, LS मराठी, नाशिक.